जय हरी. एकादश स्कंद भाग 63. तिसऱ्या अध्यायामध्ये साधकाची साधना याविषयी नाथ महाराज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. नाथ महाराज सांगतात की देहाचं प्राक्तन जसं असतं तसं त्या साधकाला अन्न वस्त्र मिळतं ही पक्की खात्री झाल्यामुळं भगवंताच्या अनुसंधानाचं सुख सोडून साधकाचं मन ममत्वानं खाली म्हणजे देहावर येतच नाही. याचना न करता ज्यावेळी जे सहज मिळेल ते सर्वोत्तम मानून खरा साधक अनुसंधान न मोडता मिळालेल्याचं म्हणजे कशाचीही त्याला अभिलाषा नसते किंवा जे काय असेल ते मोठ्या आनंदानं सेवन करतो. तात्पर्य काय तर शरीर निर्वाहासाठी खरा साधक कुठेही कशाचीही अभिलाषा करत नाही. जे मिळेल तेवढ्यात समाधान मानून तो आत्मानंदात राहतो. प्रारब्धाने आलेली सुखदुःख भोगत असताना संतोषानं राहण्याचा अनुभव येण्यास संतांवर विश्वास अवश्य असतो. हा विश्वास उत्पन्न होऊन दृढ होण्यास संतांपाशी निश्चयानं आणि अगत्यानं परमार्थशास्त्राचा अभ्यास करावा. आणि असा हा साधक बंधनं पाळून अभ्यास करतो. आता ही बंधनं कोणती तर दृश्याची मनात रुजलेली आवड ती अशी ढिल्ली होऊन म्हणजे तिची जी पकड आहे ना ती घट्ट होती आधी कधी बद्ध अवस्थेमध्ये, मग हळूहळू मुमुक्षूमध्ये गेला आणि मग नंतर आता साधक बनल्यानंतर ती जी पकड आहे ती हळूहळू कमी होते, ढिल्ली होते आणि भगवंताच्या अनुसंधानाची गोडी लागली म्हणजे साधकाचं लक्ष आतमध्ये जिरायला लागतं. आता आतमध्ये म्हणजे बाहेर जे दृष्ट होतं, आत्ता बाहेर जे दृश्य बघितलेलं होतं, बाहेर जे दिसत होतं ती सगळी माया आहे असं वाटतं त्याला आणि आतमध्ये अंतर्मनामध्ये तो डोकवायला लागतो. ध्यानी मनी एका भगवंताशिवाय सूचनासच होऊन दुसरं काहीही करणं जवळजवळ त्याला अशक्यच होतं. अशा तन्मयतेमधून आत्मदर्शनाचा दिव्य अनुभव त्याच्या मनात उदय पावतो. हा अनुभव प्रकाशल्यावर म्हणजे आत्म्याची स्फूर्ती कशी व्यक्त होते तिचं वर्णन एकनाथ महाराज इथे करतायत. आता ते सांगतात काय तर सामान्य मनुष्य सामान्य भूमिका घेऊनच परमार्थाला आरंभ करतो. यामध्ये आपल्याला असे उदाहरण घेता येईल की भागवत ऐकायला स्त्रिया जातात. काही जणी घरी वेळ मिळत म्हणजे घरचा वेळ कटत नाही किंवा घरामध्ये वेळ जात नाही म्हणून भागवत ऐकायला जातात. तर काही जणींना घरामध्ये सुनांचा त्रास आहे, कंटाळून 1-2-3 तास तरी घराच्या बाहेर जावं म्हणून जातात. काही जणी जातात ते कापूस घेऊन वाती वळायला जातात. आता हे झालं सामान्य मनुष्याचं सामान्य भूमिकेतूनच परमार्थाला आरंभ. पण मग हळूहळू काय होतं की या महाराजांचं ऐकलं, आता त्या महाराजांचं सुरू आहे का चला नाहीतरी ते ऐकलं, आता हे काय सांगतात ते ऐकू, असं करत करत मग त्या वेळेस काय होतं इंद्रियांचं सुख हे जीवाला खरं सुख देत नाही. आता वाटत होतं की आत्तापर्यंत TV पाहत होतो घरामध्ये, नको कशाला, त्यापेक्षा आपण भागवत ऐकायला जाऊ. आणि मग ते जीवाला त्या इंद्रियांचं सुख वाटत नाही. मग ही गोष्ट सामान्य माणसाला स्वानुभवानं कळते. मग या स्त्रियांचं वाती वळता वळता 1-2 वाक्य जर समजा कानामध्ये गेली तर असं वाटतं अरे वा काय छान सांगायला लागले महाराज. मग तो कापूस बाजूला ठेवला जातो, त्या भागवताकडे लक्ष जातं आणि मग हळूहळू कापूस नेणंच बंद होतं, वाती वळणंच बंद होतं आणि जे काय परमार्थिक वाक्य आपण ऐकतोय ते अंतर्मनामध्ये साठवल्या जातात आणि मग अनुभव येतो की खरोखरच महाराजांनी जे सांगितलं की या देहावरचं प्रेम योग्य नाही, देहादिक ज्यांना आपण आपलं आपलं म्हणतो ते खरं नाही. खरा कोण आहे तर तो
परब्रह्म परमात्मा खरा आहे. आत्तापर्यंत आपण काय केलं होतं तर मन आणि इंद्रिय यांच्याच अधीन इतकं झालेलं होतं की आपल्याला आता अनुताप होतोय, आता पश्चाताप होतोय असं त्यांना लक्षात येतं आणि मग त्याच्या तावडीतून बाहेर पडता येत नाही. पण जर या चिंतनामध्ये, या श्रवणामध्ये, या मननामध्ये जर यांची सातत्य राहिली, म्हणजे सतत सतत जर तेच करत राहिलं तर अशा साधकाला मग तो काय साधक अवस्थेपर्यंत पोहोचतो आणि मग अशा साधकाला योग्य मार्ग नाथ महाराज इथे सांगतात. काय सांगतात? प्रथम त्याने संतांच्या मुखानं परमार्थशास्त्र ऐकावं. पण नुसतं ऐकावं का? नाही, नुसतं ऐकून भागत नाही. म्हणून मनाला संतोष, इंद्रियांना संयम आणि वाणीला रामनाम अशी त्रिविध बंधनं पाळून प्रपंचातली कर्तव्य केली तर साधकाचं मन तयार होऊन वरच्या पातळीवर जातं आणि आत्म्याचं अनुसंधान धारण करण्यास समर्थ बनतं. नाथ महाराजांनी किती छान सांगितलं आपल्याला की मनाला संतोष, इंद्रियांना संयम आणि वाणीला रामनाम. एक वयस्कर स्त्री होती घरामध्ये, म्हणजे मुलं बाळं नातू वगैरे सगळेजण होते. एके दिवशी वैतागून महाराजांकडे गेली आणि म्हणाली, महाराज या संसाराचा इतका कंटाळा आला, इतका कंटाळा आला, असं वाटायला म्हणे परमार्थ काही घडत नाही, देवाचं नाव जमत नाही, आता कंटाळून कुठंतरी जंगलात एकटीने जाऊन बसावं आणि देवाचं नाव घ्यावं. महाराजांनी विचारलं, का हो आजीबाई, का बरं कंटाळलात? अहो काय सांगावं म्हणे, मोठ्या पोराला 2 पोरं, लांग्या पोराला 2 पोरं, मधल्याला 3 पोरं. एकानंतर एकाचं. एक म्हणते आजी खाऊ घाल, एक म्हणते आजी तुझ्या हाताने हे दे, एक म्हणते आजी तू हे आंघोळ घाल. अरे काय म्हणे एकानंतर एकाचं करतच राहावं लागतं. म्हणून आजकालच्या सोनं माहीत नाही का म्हणे महाराज तुम्हाला कसं येते, आधी त्यांच्याच पुढं पुढं करावं लागतं, मग नातवाच्या पुढे पुढे करावं लागतं, कशाचं रामनाम घेणं होतं म्हणे, म्हणून जीव वैतागून गेला. त्यावेळेस त्या महाराजांनी जे सांगितलं त्याचा संदर्भ इथे या त्रिविध बंधनं पाळून करण्यामध्ये येतो. ते म्हणजे महाराजांनी सांगितलं, आजीबाई अहो तुम्ही किती भाग्यवान आहात. तुम्ही तुमच्या मनाला सांगा की मी किती भाग्यवान आहे, मला 1 नाही 2 नाही 3 मुलं आहेत. बरं आज परिस्थिती अशी झाली आहे की मुलं आहेत, नोकरी आहे, पण सुना मिळत नाहीत. तुम्हाला 3ही सुना आलेल्या आहेत. आणखीन भीषण परिस्थिती अशी आहे की आजकाल लेकरू बाळ होत नाही. अहो तुम्हाला तर 1 नाही 2 नाही 7 नातू झालेले आहेत. तुम्ही तर किती मनाला संतोष मानला गेला पाहिजे. आता इंद्रियांना संयम काय करायचा, तर प्रत्येक नातवाला खाऊ घालताना, अंघोळ घालताना विचार करायचा, हा तर काय माझा गोपालकृष्ण आहे, हा तर काय माझा बलराम आहे, हा तर काय माझा राम आहे. असं वाणीला राम नाम सातत्याने देत राहायचं. मी काय आज गोपाळकृष्णाला नाव घालते, मी आता बलरामाला खाऊ घालते, असा विचार करा. आणि मग ही अशी त्रिविध बंधनं पाळून प्रपंचातली कर्तव्य केली तर साधकाचं मन तयार होऊन मग वरच्या पातळीवर जातं. आता वरची पातळी म्हणजे कशाची, तर देहावरच्या पातळीवरून पुढे जातं, म्हणजे आत्म्याचं अनुसंधान धारण करण्यास ते समर्थ बनतं. ज्यामध्ये भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाचं वर्णन असतं, किंवा जे स्वतः भगवंतानं सांगितलेलं असतं, किंवा ज्यामध्ये भगवंताच्या गुणांचं वर्णन असतं, त्याला परमार्थशास्त्र असं म्हणतात. साधकांना ते जीव की प्राण वाटतं. काय होतं, आता जर समजा एखाद्या ठिकाणी कीर्तन सप्ताह सुरू आहे आणि जर समजा एखाद्या साधकाला कीर्तनाची गोडी लागली आणि घरी कुणीतरी आलेलं आहे, काहीतरी
बोलवतायत, कुठेतरी जायचं आहे, हा साधक विचार करतो, नको नको आता कीर्तनाची वेळ आहे, या गोष्टी काय या सगळ्या जाणाऱ्याच आहेत, याच्यामध्ये काहीच राम नाही आहे, खरा राम तर माझ्या कीर्तनातल्या नामामधला राम आहे. आणि असं म्हणून मग तो साधक प्रापंचिक गोष्टींना तिलांजली देतो आणि भगवंताच्या ठिकाणी जाण्यासाठी धडपड करतो. कारण का तर त्याचे जीव असा प्राण एकवटतो कुणासाठी? परमार्थशास्त्रातलं ज्ञान आत्मसात करण्यासाठी. आणि काही आता यांना साधक नाही म्हणता येणार, तर काही व्यक्ती अशा असतात की ते आपल्या साधनेचं ढोंग माजवतात. एक वडील, त्यांनी आयुष्यभर चतुर्थी केलेली आणि आता शेवटची घटका मोजतायत. मोठ्या मुलाला जवळ बोलवलं आणि म्हणाले, रे बाबा मला एक वचन पाहिजे होतं रे म्हणे तुझ्याकडून. मुलाला वाटलं आता काय वचन मागणार आहेत बाबा शेवटच्या क्षणाला. हो म्हणे बाबा तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, मी हो म्हणतो. बाळा एक कर रे म्हणे, आयुष्यभर मी कधी चतुर्थ्या मोडल्या नाही ना, मी गेल्यानंतरही आपल्या घरामध्ये चतुर्थीला खंडण पडू देऊ नको बरं का बाबा. तो म्हणाला बाबा काही काळजी करू नका, मी पण आयुष्यभर चतुर्थी करतो. बरं आता हा काही साधक नव्हता, यांनी फक्त बाबांनी सांगितलं म्हणून करणं सुरू होतं. आता आपण हे काय पाहतोय तर परमार्थशास्त्रामध्ये जेव्हा साधकाला भगवंताचं गुणवर्णन ऐकायला मिळतं किंवा भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाचं वर्णन ऐकायला मिळतं किंवा स्वतः भगवंतांनी काही सांगितलेला उपदेश आहे ते ऐकायला मिळतं, त्या परमार्थ साधकामध्ये साधकांना ते जीव की प्राण वाटतं. पण जो कोणी ढोंगी असतो तो कशा पद्धतीने वागतो त्यासाठी हा दृष्टांत आपण पाहतोय. आता त्या मुलाचे वडील वारले, चतुर्थ्या सुरू झाल्या. एक चतुर्थी झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, आता चौथी चतुर्थी आली आणि नेमकी त्यावेळेस त्याच्या मित्रांनी पार्टी ठेवली आणि रात्री 8:30चा काही चंद्रोदय असेल. वडिलांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे 1, 2, 3 चतुर्थ्या केल्या. आता चौथ्या चतुर्थीला पार्टी, 8:30चा चंद्रोदय आणि सगळ्या मित्रांचे फोन, अरे आम्ही जमलो तू ये, आम्ही सगळे हॉटेलमध्ये थांबलो तू ये, 8चा टाईम ठरला मुलांचा सगळ्या मित्रांचा भेटायचा, ये ये. आता याची बायको म्हणते, अहो तुम्ही मामांजींना वचन दिलं 8:30ला आरती करा आणि मगच जा. हा विचार करतो, अरे हो आलो, अरे हो आलो. एक म्हणतो अरे, एक मित्र म्हणतो, अरे तू आलो 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 म्हणतो, नेमकं तुला अडचण काय आहे? तो म्हणे अरे आज चतुर्थी आहे. म्हणे मग चतुर्थी असले तर काय झालं? तुला काय सांगू म्हणे, मी माझ्या बापाला वचन दिलेलं होतं म्हणे, माझी बायको मला काही जाऊ देत नाही आहे, ते चंद्राचं थोबाड एकदा 8:30ला बघितलं की मी येतो म्हणे तिकडे जेवायला. आता हा चतुर्थी करतो आणि चंद्र दर्शन म्हणण्याच्या ऐवजी तो काय म्हणतो, जर असं म्हणून भगवंताची भक्ती करणं याला भक्ती नाही म्हणता येणार, तर याला अक्षरशः ढोंगीपणा म्हणता येईल. पण खरा साधक काय असतं, त्याचं वर्तन काय असतं, त्याची साधना काय असते, तर तो परमार्थ शास्त्रात सुद्धा ज्ञानाच्या विवेचनावर आणि आत्मदर्शनाच्या वर्णनावर या साधकाचं विशेष प्रेम असतं आणि संतांच्या तोंडून ऐकलेले आत्मानुभवाचं विवेचन या साधकांना अत्यंत गोड वाटतं. जय हरी.